गड पडता का पतिदेवाचे पाय? पतिदेवाचे पाय पडता ना? पतिदेवाचे पाय पडा आणि सकाळी उठल्याबरोबर आणि सुना आलेत का सुना? ए सुना थोडं कान खोल के सुना. आणि जावा आलेत का? जावा जावा आलेत ना? ए जावा थोडं एक किचन न राहावा. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही जावा. मला तर कीर्तन करायसाठी तर गाव बोललेत काय जावा? ऐ सुना कान खोल के सुना. थोडं सासाला आई म्हणा. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आणि सासूबाई तुम्ही सुनबाईच्या नावानं खडं फोडायचं बंद करा. तुम्ही म्हणाल हिची आई अशी हिचा बाप तसा साडीत दिलं पीसच राहिला. एवढी बेकार आहेस का आपण? ऐ सासा तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय आय जगातच एक नंबर. सुनबाई लगेच चहा घेऊन आते माई चहा. जगली नाही फक्त गोड बोला. अहो काही जण गोडच नाही बोलतो. एका बायकोनी नवरा बायको गेली दवाखान्यात. डॉक्टर म्हणलं डॉक्टर यांना काहीतरी सांगा बोंबलत फिरू नका. हे बोंबलत फिरतोय नवरा यांना काहीतरी सांगा औषध गोळ्या द्या. नसतं असं डॉक्टरचे मड्यावर पैसे घालावं लागतात. तो अरे कुठं बोला हे सुद्धा गोड बोला ना. काही जणांच्या गोड जे गोड बोलतात ते मधून आधून चांगले असतात. आणि जे लईच गोड बोलतात गुळच लावतात. बकवास कमी पडलाय. गोड बोला. ए बचत गट गोड बोला ना. पुरुष मंडळी गोड बोला. आणि म्हातारी बी लई काम करेल. सासूबाई लई काम करेल. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्याकडनं पाहुणे रावळे आणि ना पाहुणे रावळे तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आतेबाईनं ना काम केल्याशिवाय करमतच नाही. फक्त एवढंच म्हणायचं उठलीच म्हातारी घेतलीच भांडे आणि निघालीच घासायला. म्हातारी म्हणली आखी साबण खलास करेल. आखी साबण खलास करेल पण भांडी आय 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 आरसाच. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आता घरी गेलं काही आता घरी गेलं काही काम असलं सुना तुमचं जातंय का नेमकं? दोन शब्द आहेत ना आई आई आत्या बाई. कशा दिबेर त्रास करता आई म्हणा ना. आता घरी गेलं काही काम असलं आई तुम माझ्या आत्याबाई नाही धरू का तुमचं पाय. अरे आता म्हातारे म्हणाल माऊर जाऊर कसं त्यांना ठेवलं का काही. आई तुम माझ्या आत्याबाई नाही. मला जन्म दिला नाही फक्त 18 वर्षापर्यंत आणि तुम माझ्या आई तुम्हाला कळलं शिवपर्यंत. म्हातारे म्हणते बाया दुसराच लेकरू आलंय. सासरा बापासारखं प्रेम करत सुंदर संसार करत. मला बी आई म्हणत तू कशाला चपात्या करते. हो की बाजूला मी आहे ना. ओके आपल्याला तेवढंच पाहिजे होतं. सुनमाई टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं. इकडे टीव्हीला मालिका लागली बस. तुझ्यात माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला आणि इकडं म्हातारी चपात्या करू करू आणि इकडून म्हातारी म्हणली लागीर झाली. हसलेच पाहिजे. जे हसतात ते सज्जन असतात. काय असतात सज्जन. ज्याला हसता येतं ज्याला हसता येतं ज्याला त्याला म्हणतात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. म्हणजे एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो बी त्याला टेकून बसतो आणि उदबत्ताच्या वाद त्याच्या नाकातच घुसतो. हसलंच पाहिजे. काय जण हसतच नाही अशा असतात. अरे हस नाही येड्या. तुला का हसायला का टोलना काय तुम्हाला? बचत गट टोलना काय का तू पुरुष मंडळी तुम्हाला हसा ना. काय एक माझ्या कीर्तन हसत काय चाललं रे.
हसतच नाही, माझ्या कीर्तन एक हसत पण नव्हतं. टाळी वाजवा. मी म्हणलं का टाळी वाजवणार? तो म्हणला महाराज माझ्यावर कर्ज आहे, आम्ही फेडव का? बोंबलत फिरला कर्ज होत तर येतात किती जातात किती. एक असंच आमच्या घरी आलं महाराज माझ्यापाशी पैसाच पुरण. मी म्हणलं मला एक नेऊन पैसाच पुरण. हसलं पाहिजे विठाला 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 ते हसतात ना त्याचं लग्न होणार. हा आता लग्नाचे लय अवघड झाले. आता पुरे झालेत कमी आणि त्यांना आले डिमांड. अहो त्यांच्या आईला आले डिमांड. एवढं त्यांच्या आईला डिमांड आहे ना कांद्याला सुद्धा नाही खायचा कांदा. कुठे गेलं नाकात नतल झटका. ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, तर आईबाप नसलीच पाहिजे. आता तुमचं एका पुरुषासाठी आमचे आईबाप घालता काय सासा. तुला अपेक्षा शिवा ना. ते वरून काय म्हणतात आम्हाला जमीन पाहिजे आणि आमची तर मुलगी राहण्यात येणार नाही. जमीन का तुम्हाला इकायला पाहिजे का? नाही 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 इकायला पाहिजे का तुम्हाला? अपेक्षाच वाढले. एका आमच्या गावात एकाचं लग्नच जमवतं महाराज. लग्न मी म्हणलं मी जमवतो. तो म्हणला जमला मी जमवतो. तो म्हणला काय करावं लागल? मी म्हणलं माळ अंडी बुक्का माळ बुक्का आणतो पण जमला. लग्नासाठी माळ बुक्का तयार झाले. मी म्हणलं जमू ना जमू. माल करीत होतय माल करीत होते. त्याने माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक मनाची माळ आणली. मी म्हणलं बारीक मनाची माळ जमत नाही. मग बारीक म्हणलं बारीकच बायको बेटर. तो मला नाही मला मोठी पाहिजे. मी म्हणलं टपोरी मनाची माळ. हाटकाला झोपताय कसं खचरुतायचं. मला म्हणायचं लय रुतत आहे. मी म्हणलं लग्न मग रुचून द्या. लग्न मला गडी शिवच्या पोचवायचं. तो असं बारीक बुकवालायचं मोठा लाव. महाराज कपाळ काळ होईल ना लग्न लावतो. टपरा बुका टपरा मा धोतर नेहरू टोपी कोणत्याही कीर्तनात मी पुढं तो माग. मी पुढं तो माग. काही दिवसानं तीच पुढं मी माग. लोक त्याच्या पाय पडायचे महाराज महाराज. म्हणलं करायला तर किंमतच नाही र. मग कीर्तन झाला महिन्या म्हणायचे अगं हे संघ आलेलं होतं. अजून उलटे विचार करायचे. महिला मंडळ माऊली संघ राहते व्यसन नसल धार्मिक असल वारकरच्या घरी मध्ये सुकेराला आपली पोरगी देऊन टाका. 10 जणांची सोयरी जमून दिली योज पॅटर्न. आता ह्या जर गावात प्रॉब्लेम असता तर चलो माऊली जाऊ कर जिंदाबाद. आमच्या ज्यांचं लग्न हे उठे चष्मेस चष्मेस त्याने चष्माच काढला बुवा. उठ रे चष्म्याच्या इकडचं आहे सुमळे. उठ रे उठ 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 इकडे. टोपीवाला झालं काय तुझं? तू चष्मेस नाही पिवळा 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 झाला का रे? चष्मेस इकडे ना. आता मोठे बोलत नाही. आता यांचं लग्न होणार. हे अशीच फिरणार सुख करजा घालून टांगलं हे अशीच फिरणार आता गावानं. यांनी एकच काम करायचं बघवी लिंडी गोळायची गांजा ओढायचा आणि ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. एवढंच काम आहे तुम्हाला. नाही जमलंय मोबाईल आहे करे मोबाईल आहे ना हँग झाली पूर्ण मोबाईल मुळे. काय झालं आतली चड्डी नाही आतली काय झालं आतली चड्डी नाही पण ते 17,000चा मोबाईल ते टप्पर आतली चड्डी नाही. असं चेन आहे उघडी ना असं नाही मोकळा फिमर रेंज मध्ये
एक माणूस ऑफिस मधून आणि ते संडास बाथरूम मध्येच घुसलं आणि ते जाताना सरळ येताना वाकडच होऊन आलं. त्याच्या बायकोने 4-5 दिवस डॉक्टर मध्ये ठीकच होईना. एक डॉक्टर म्हणला घाबरायची काय गोष्ट नाही. बाथरूम मध्ये गडबडीमध्ये मोबाईलच्या नादात बाथरूम मध्ये जे पॅन्टीचे बटन हे शर्टाच्या बटनाला गुंतले. आता बटन पॅन्टीचं शर्टाला कसं नीट होईल. त्याची बायको म्हणली डॉक्टर ह्याला कोणतं इंजेक्शन लागल. इंजेक्शन नाही लादाने गुंडी तोडा. खट मारला खटखट म्हणला लाद घातली आणि गडी टाईट झाला. चला रे कीर्तनाला. अरे काय मोबाईल एकाने ऑफिस मधून आलं ती व्हॉट्सअप केलं बाथरूम मध्येच घुसलं. ते चेन तर खोलाव का चेन तर खोलाव का अख्खं बुटात पाणी गेलं बुवा त्याचा पत्ता नाही. अरे काय आकलीचा पत्ता नाही. काय काय माणसं तुम्ही. मोबाईल पहा ना. मी नाही मोबाईल बघू नका पाहत नाही. मी मोबाईल बघून पाहत नाही. तुम्ही पहा मोबाईल पण नीट पाहिजे ना. कोण जिथं आती तिथं माती होत असते है ना रे. मोबाईल आहे का रे मोबाईल. हा मोबाईल साईज किरण एक थोडं ठेवायची पोरीची बरं नाही झोपाली पाहायचं. डबल नाही झोपाली तूच मेरी जान. पोरगीच भेट ना ते स्क्रीनला फोटो ठेवतो. पोरगीच भेट ना आपल्याला. ते माऊली महाराजांना सांगितलं खरंय तर त्यांच्या टोळीत आलो तर बरं होतं. डबल नाही झोपाले ते शेमडी पोरगी. शेमडी प्युअर शेमडी नाकातून शेमड हे बी शेमड घे मार जग. एवढंच काम आहे तुम्हाला. पहिलंही ना हे पोरांच्या बापाला म्हणतात लग्न करा. पोरांचा बाप नाही आता जिरली. पहिले पोरांच्या बापाची टोपी वळवर करत होती आता पक्की जिरली. आता पक्की जिरली ना आता खोटा उपलं पण खोटी नाही उपडणार. आता पक्की आली यांना. आता पोरांच्या बापाला राम राम घालतो. राम राम तुम्हाला यंदा नाही. तुम्ही मसवालाच घाला तो मला यंदा नाही. विठ्ठल हे माणसं पडले तरी म्हणलं महाराज कीर्तन करताना धोतर का घालतात बडमणाव कीर्तन करू का. एक म्हणलं कीर्तन करताना कंबर का बांधतात नळडा बांधू का. एक म्हणलं तुकाराम महाराज नाहीला विमान आलतं विमान कुठं उठलं म्हणलं तुझ्या बापाच्या वावरात. आता गरुडला काय जागा लागत होती काय. हा एक म्हणलं हरिपाठात नेमकं काय. हरिपाठात नेमकं काय. मी म्हणलं तुझ्या बापाचं चरित्र. हरिपाठात नेमकं काय. पुण्याची गणना कोण करे. पुणे हरिपाठामध्ये तीर्थ आहे. हरिपाठामध्ये विठ्ठल एक म्हणलं ताट जेवताना ताटाचे कडनं पाणी का फिरतात. मी म्हणलं मुंग्या येऊन म्हणून आम्ही कंपाऊंडच बांधलंय. हिची तर लय माणसं जेवण करणे म्हणजे येत नाही. आपण श्लोक म्हणतो ना श्लोक म्हणतो ना आपण लय चित्र विठ्ठल मोठे पोर हे पोरांच्या बऱ्यामध्ये जिंदगी नाश करतात. तूच मेरी जान शेमडी पोरगी ते बी शेमड. त्याविषयी थोडं बापाला धमकी दाखव. बापाला धमकी दाखवासाठी त्याने औषध घेतलं होतं. औषध ते वाटा प्यायला होता का रे ते फक्त वाटाला सोडलं होतं. त्याच्या आई लढायला लागली माझ्या पोरे औषध घेतलं म्हणून. त्याच्या बापाच्या दोस्तांना त्याला दवाखान्यातच नेलं. दवाखान्यातच नेलं. असा पट्टा काढला डॉक्टरनी वरून जीवनच काढला. तो कबला झाला. डॉक्टर माही पेला नाही फक्त सोडलं होतं. तू आता गोड गोड बोलू नको. तू आता पालता होय. डॉक्टर माही खरं पेल पालता बाय. डॉक्टर माही खरं पेल नाही पालताय मला ना.
डॉक्टर म्हणले आता बाहेरून देते, आता मधून द्यायचे, आता तू पालता व्हायचे. औषध पितात ना दवाखान्यामध्ये उलट टांगित्यात, उलट टांगित असं. डॉक्टर म्हणले पालतावाय, डॉक्टर नाही पालतावाय. डॉक्टरने इकून जे नळी घातली इकूनच घालली बुवा. त्याच्यात दुसऱ्याला म्हणलं औषध पितो का? तो म्हणला महाराज शेण खाऊ पण औषध नको रे. झालं लय भयानक. विठ्ठल विठ्ठल